नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण UGC नेट हिस्ट्री 2011चे PYQ पाहत आहोत. आधीही काही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ज्यात हिस्ट्री 2011चे PYQ दिलेले आहेत. ते नक्की पहा व्हिडिओ. आज आपण अजिबात जास्त वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, AK फजलुल हक कोणत्या संघटनेशी जोडलेले होते? AK फजलुल हक कोणत्या संघटनेशी जोडलेले होते? उत्तर आहे कृषक प्रजा पार्टी. आता कृषक प्रजा पार्टीचं वर्ष कोणतं होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जरी कमेंट बॉक्समध्ये नाही सांगितलं तरी तुम्ही ते आपल्या वहीत नोंद करून ठेवा. कृषक प्रजा पार्टीशी अजून जी लोक जोडली होती त्यांच्याबद्दलही ठीकठाक माहिती करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, SN बॅनर्जी कोणत्या संघटनेशी जोडलेले होते? उत्तर आहे इंडियन असोसिएशन. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन, त्यामुळे त्याच्या नीट लक्ष ठेवा. SN बॅनर्जी यांनी अजून काय काय केलं होतं, ते काँग्रेसचे अध्यक्ष कधी होते, तोही प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तेही नीट लिहून ठेवा. इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली तेही महत्त्वपूर्ण आहे. मी इथे तुम्हाला असं वाटत असेल मी फक्त सांगते, इथे मी सगळे पॉईंट का दिले नाही आहेत ते पॉईंट तुम्ही स्वतः शोधा आणि स्वतः ते शोधून लिहा, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल. आणि तुम्हाला आणखीनही एखादा प्रश्न सुचू शकतो की येऊ शकेल हा एखाद वेळ परीक्षेत, असं स्वतः जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा जास्त आणखीन प्रश्न आपल्याला सुचतात की हाही प्रश्न येऊ शकतो, हाही प्रश्न येऊ शकतो. म्हणून मी इथे बाकी माहिती देत नाही आहे, मी फक्त PYQ सांगते. CR दास कोणत्या संघटनेशी जोडलेले होते? CR दास कोणत्या संघटनेशी जोडलेले होते? उत्तर आहे स्वराज्य पार्टी. स्वराज्य पार्टी कधी स्थापन झाली? स्वराज्य पार्टी स्थापन होण्यामागचं कारण काय होतं? स्वराज्य पार्टी कोणत्या वर्षी स्थापन झाली? हे सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे ते नीट लिहून ठेवा त्याची उत्तरं आणि प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, योजना आयोगाची स्थापना कधी झाली होती? उत्तर आहे 1950. आता योजना आयोगामध्ये कोण कोण सहभागी होते हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि योजना आयोग ही संकल्पना कोणी मांडली, त्याचे अध्यक्ष कोण होते, हाही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हे 2011चे PYQ आहेत, पण त्यातून किती सारे प्रश्न येत आहेत ते तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, मोपला विद्रोह कधी झाला होता? उत्तर आहे 1921-22 मध्ये. आता मोपला विद्रोह का झाला होता, कुठे झाला होता, कोणत्या कारणामुळे झाला होता, हेही प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे त्याची उत्तरं लिहून ठेवा. पुढचा विद्रोह आहे, पाबना विद्रोह कधी झाला होता? पाबना विद्रोह कधी झाला होता? उत्तर आहे 1873 ते 1876. परीक्षेत फक्त 1873 दिले नाही तर तेही योग्य आहे, पण कोणताही विद्रोह होताना तो कमीत कमी 1-2 वर्ष किंवा 1 महिना 2 महिने तरी सुरू असतो. तर इथे 1873 ते 1876 पर्यंत पाबना विद्रोह सुरू होता. आता पाबना विद्रोह कुठे झाला होता, का झाला होता, कोणी केला होता, कोणाच्या विरुद्ध केला होता, हे सगळं महत्त्वपूर्ण आहे, तेही लिहून ठेवा. पुढचा प्रश्न, नाही संपले सगळे प्रश्न. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आधीचेही सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. सगळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहेत, 3 ते 4 मिनटाचेच सगळे व्हिडिओ आहेत, तर पाहून जाऊ नका, क्लिक करा, पूर्ण व्हिडिओ पहा, प्रतिक्रिया कळवा. काही बदल हवा असेल तर तोही कळवा, किंवा काही आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल किंवा उच्चाराचा प्रॉब्लेम होत असेल तर तेही कळवा. आणि अजून काही तुम्हाला अपेक्षित आहे व्हिडिओमध्ये तेही सांगा. उद्या आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.